आज 16 ऑगस्ट 2020 वेतन निधी वितरण नोट मंत्रिमंडळ बैठकीत येणार का? शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण मंत्र्यांची महत्त्वाची माहिती. वेतन निधी वितरण नोट मंत्रिमंडळ बैठकीत येणार का? हा जो प्रश्न आहे तो महाराष्ट्रातील 62,500 शिक्षकांना पडलेला आहे. त्यासोबत अघोषित ज्या शाळा आहे त्यांची माहिती 31 ऑगस्टपर्यंत गोळा करण्याचं काम हे सध्या सुरू आहे आणि त्या संदर्भात त्यांना देखील वेतन निधी वितरण हे होणार का? तर या संदर्भात माहिती जी आहे ती आता आपण पुढे बघणार आहोत. तर वेतन निधी वितरण नोट मंत्रिमंडळ बैठकीत येणार का? हा जो प्रश्न आहे तो महाराष्ट्रातील शिक्षकांना पडलेला आहे आणि या संदर्भात जे निवेदन आहे ते शिक्षण मंत्री असतील, अर्थमंत्री म्हणजेच उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावरती किंवा तालुक्यांच्या दौऱ्यावरती असताना त्या तालुक्यातील त्या जिल्ह्यातील जे शिक्षक आहे ते स्वतः भेटून हे निवेदन जे आहे ते देत आहे. त्याचसोबत जो 12 ऑगस्ट रोजी जी मंत्रिमंडळ बैठक झालेली होती की ज्यामध्ये जो निधी वितरणाचा तोंडी निधी वितरणासंदर्भात जो निधी वितरणासंदर्भात जी काही तोंडी निर्णय जो आहे तो घेतलेला होता. तर त्या संदर्भात शिक्षकांकडून शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचं स्वागत हे करण्यात येत आहे. गुच्छ जे आहे ते देऊन स्वागत करण्यात येत आहे आणि त्याचसोबत हा जो तोंडी जे काही आश्वासनं दिलेलं आहे त्या तोंडी आश्वासनाला किंवा तोंडी जो काही निर्णय घेण्यात आलेला होता ऐनवेळीच्या विषयामध्ये त्याचं लवकरात लवकर त्याला मूर्त स्वरूप देऊन म्हणजेच शासन निर्णय निर्गमित करून त्याला मूर्त स्वरूप देण्यात यावं असं शिक्षक संघटनांकडून शिक्षकांकडून मागणी ही होत आहे. आता काही दिवसांपूर्वीच विविध जे काही उपोषणं झालेले होते त्याचसोबत पायदिंडी पायदिंडी ज्या आहे त्या औरंगाबादपासून मुंबईपर्यंत गेलेल्या होत्या आणि त्याचं कुठंतरी दखल घेत हा जो तोंडी निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला होता. त्याच संदर्भात या निर्णयामध्ये सर्व शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांनी देखील अत्यंत मोठा योगदान जे आहे ते घेतलेलं होतं आणि त्या सोबतच स्वतः सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार साहेब यांच्याकडून देखील शिक्षकांना वेतन मिळण्यात यावं, लवकरात लवकर हा जो निर्णय आहे तो त्वरित घेण्यात यावा. ज्या घटकांमुळे हा निर्णय प्रलंबित होत आहे यामध्ये जो 22 जून रोजी जी काही बैठक झालेली होती त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये काही व्यक्तींकडून दिरंगाई होत आहे. तर त्यांच्याकरिता स्वतः शरद पवार साहेबांनी आणि सुप्रियाताई सुळे यांनी या संदर्भात सांगण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे हा जो शासन निर्णय जो आहे तो ऐनवेळेस जी काही मंत्रिमंडळ बैठक झालेली होती त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 12 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ऐनवेळेस चा हा जो विषय आहे हा विषय घेण्यात आलेला होता आणि त्याला तोंडी मंजुरी जी आहे, तोंडी मान्यता जी आहे ती मंत्रिमंडळाने दिलेली होती. शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडून ही मान्यता जी आहे ती मिळालेली होती आणि त्यामुळे आनंदाची जी बातमी आहे ती शिक्षक आमदार असतील किंवा पदवीधर आमदार यांनी शिक्षकांना दिलेली होती. परंतु शिक्षकांना या गोड बातमीचा निश्चित आनंद आहे तो झालेला आहे. परंतु पूर्वानुभव जर बघितलेला आहे, याआधी असंख्य सरकार आले आणि गेले सुद्धा. तर या असंख्य सरकारांमध्ये कागदावरती असंख्य लाखो कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे आणि त्याचे शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेले होते. परंतु काही जे शासन निर्णय आहे त्यांच्यामध्ये तोंडी जे आहे त्याचसोबत लेखी शासन निर्णयावरती हा निधी वितरित करून देखील शिक्षकांच्या खात्यावरती मात्र अजून देखील पैसे जे आहेत ते जमा झालेले नाही आहे. पगार जो आहे तो अजून शिक्षकांच्या खात्यावरती त्यांचा हक्काचा पगार जमा झालेला नाही आहे. शिक्षकांना न्याय मिळालेला नाही आहे अजून देखील आणि त्यामुळे शिक्षकांना कुठंतरी मनामध्ये एक जी भीती आहे ती निर्माण झालेली आहे की आता जो काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे फक्त त्याचं वितरित करण्याचा शासन निर्णय जो आहे तो अजून झालेला नाही आहे. त्याला फक्त तोंडी मान्यता मिळालेली आहे. आत्तापर्यंत जे लेखी शासन निर्णय असून देखील शिक्षकांच्या खात्यावरती पगार जो आहे तो जमा झालेला नव्हता हक्काचा. अजून देखील न्याय शिक्षकांना मिळालेला नव्हता आणि त्यामुळे शिक्षकांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो निर्माण झालेला होता आणि त्यामुळे विविध शिक्षक संघटनांकडून शिक्षकांकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना या संदर्भात निवेदन जे आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यावरती, तालुक्यावरती, दौऱ्यावरती असताना हे दिलं जात आहे. त्यांचा सत्कार देखील 12 जून रोजी जो निर्णय केलेला आहे तोंडी त्या संदर्भात सत्कार देखील करण्यात येत आहे. कारण याआधीचे जे काही सरकारमधील शिक्षण मंत्री होते
त्यांनी देखील सांगितलेलं होतं. नागपूर येथे सांगितलेलं होतं. मुंबईमध्ये देखील विधानसभेच्या सभागृहामध्ये सांगितलेलं होतं, की हा निर्णय मी करणारच आहे. हे काम मी करणारच आहे. शिक्षकांना वेतन हे देणारच आहे. परंतु कोणत्या कारणामुळे त्यांना हे जे काम आहे ते करता आलं नाही याविषयी शिक्षकांना काही माहिती नाही. परंतु त्यांच्याकडून नेहमी सांगितलं जात होतं, की हे मी करणारच आहे आणि लवकरच त्याचं वितरण जे आहे ते करणार आहे. परंतु त्यानंतर ते शिक्षण मंत्री बदलले आणि त्यानंतर दुसरे या आधीच्या सरकारमध्ये दुसरे जे शिक्षण मंत्री आलेले होते, तर त्यांनी देखील आल्या-आल्या लवकर सांगितलं होतं, की हा निर्णय लवकर घेतला जाणार आहे. परंतु दिरंगाई जेव्हा व्हायला सुरुवात झालेली होती, तर त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक जे आहे आझाद मैदान येथे एकवटलेले होते. शिक्षकांकडून आंदोलन जे आहे, उपोषण आंदोलन सुरू झालेलं होतं आणि हे आंदोलन जे आहे त्याची दखल लवकर घेतली जात नव्हती. त्यानंतर शिक्षकांवरती लाठीहल्ला झालेला होता आणि जे महाराष्ट्रामध्ये शिक्षक जे आहे ती भावी पिढी घडवतात, या शिक्षकांवरती, गोरगरीब शिक्षकांवरती जेव्हा लाठीहल्ला होतो, तर त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातून अत्यंत टीकेची झोड जी उठलेली होती आणि त्यानंतर जो निर्णय आहे तो निर्णय घेण्यात आलेला होता आणि या निर्णयामध्ये 20% अनुदान, 40% अनुदान अघोषित शाळांना घोषित करणे असे निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेले होते. ही गोड बातमी जी आहे ती शिक्षकांना समजल्यानंतर शिक्षकांना वाटलं, की आपल्याला अनुदानाचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. परंतु या शासन निर्णयामध्ये असंख्य ज्या अटी आहेत त्या असंख्य अटी होत्या आणि त्याची जाणीव जी आहे ती शिक्षकांना त्यावेळेस आनंदाच्या भरामध्ये झालेली नव्हती. त्यावेळेस फक्त विविध शुभेच्छांचा वर्षाव जो आहे तो सुरू होता. परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा अटी शर्ती ज्या आहे त्या काय असतात त्याची जेव्हा अंमलबजावणी त्या शासन निर्णयाची व्हायला सुरुवात झालेली होती, तर त्यावेळेस शिक्षकांना समजलं, की हा शासन निर्णय नेमकी कशा पद्धतीचा आहे. आपल्याला अनुदान खरंच मिळेल का? अशा पद्धतीचा तो जो शासन निर्णय आहे तो अत्यंत हुशार व्यक्तींनी तयार केलेला होता आणि त्यामुळे शिक्षकांना अनुदान फक्त काही ठराविक मोजकेच शाळांना फक्त अनुदान जे आहे ते त्यातून मिळालं असतं आणि त्यामुळे हा जो शासन निर्णय आहे यातील ज्या अटी शर्ती आहे त्या काढण्याकरिता जे सत्तांतर झालं, सत्तांतर झाल्यानंतर नवीन सरकार आलं. नवीन सरकारमध्ये जे एक अधिवेशन जे आहे ते फक्त मंत्रिमंडळांचं विभाजन करण्यामध्ये कॅबिनेट खाते वाटपामध्ये गेलेलं होतं नागपूर येथे आणि त्या ठिकाणी काही जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते, 5 मंत्र्यांपैकी काही मंत्र्यांनी सांगितलेलं होतं, की या आधीच्या सरकारने ज्या काही अटी-शर्ती लावलेल्या होत्या, त्या आम्ही काढून टाकू, शिथिल करू आणि शिक्षकांना वेतन मिळण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा करू. आणि त्यानंतर पुन्हा मार्चमध्ये मंत्रिमंडळ बैठक झालेली मार्चमध्ये मुंबईमध्ये अधिवेशन झालेलं होतं आणि त्यामध्ये या सरकारकडून निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला होता. निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि निधी मंजूर केल्यानंतर निधी वितरणाचा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित करायचा होता. परंतु त्यानंतर विपरीत परिस्थिती ही महाराष्ट्रावरती, संपूर्ण देशावरती ओढवलेली होती आणि या कोविडच्या विपरीत परिस्थितीमुळे तो जो निधी वितरणाचा शासन निर्णय जो आहे तो राहिलेला होता आणि त्यानंतर पुन्हा या शासन निर्णयाकरिता निधी वितरणाच्या असंख्य आमरण उपोषणं झाली. सावित्रीच्या लेकींना आमरण उपोषण करावं लागलेलं होतं. पायदिंडी जी आहे, अन्नत्याग पायदिंडी ती झालेली होती आणि त्यानंतर पुन्हा टीकेची झोड जी आहे ती उठलेली होती आणि त्यानंतर 22 जून रोजी जी शरद पवार साहेबांनी बैठक घेतलेली होती, त्या बैठकीमध्ये सांगितलेलं होतं, की शिक्षकांना वेतन देण्यात यावं. परंतु त्याची अंमलबजावणी जी आहे ती काही घटकांकडून करण्यात आलेली नव्हती. त्यामध्ये दिरंगाई जी आहे ती करण्यात आलेली होती आणि त्यामुळे हे सर्व घटक जे आहे, मग शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्याकडून देखील सातत्याने मागणी करण्यात आली. आमरण उपोषण असेल, त्याचसोबत पायदिंडी असेल आणि पवारसाहेब, सुप्रियाताई यांच्याकडून या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यानंतर ज्या घटकांकडून दिरंगाई होत होती त्यांच्याकडून पुन्हा हा जो निर्णय आहे याला तोंडी मान्यता जी आहे ती मिळालेली होती. मग त्यामध्ये तोंडी मान्यता देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीपुढे हा जो प्रस्ताव आहे किंवा हा जो विषय आहे तो ऐनवेळीस आल्यामुळे त्याचे लेखी जे आहे ते निर्गमित करण्यात आलेलं नव्हतं. परंतु हे फक्त सांगण्यात येतंय का ऐन वेळेस हा विषय आलेला होता आणि तोंडी याला फक्त मान्यता जी आहे ती मंत्रिमंडळाने दिलेली आहे. शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या मान्यता आहे आणि त्यामुळे शिक्षकांना जे अर्थ खात्याकडून याआधी सांगण्यात येत होतं, की फाईल जी आहे ती अर्थ खात्यामध्ये आहे त्यामुळे दिरंगाई होती. त्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु जी तोंडी मान्यता देण्यात आलेली आहे त्या तोंडी मान्यताला
शासन निर्णय निर्गमित करून त्याला मूर्त स्वरूप द्यावा असं शिक्षकांकडून आता हे सांगण्यात येत आहे आणि त्याला पार्श्वभूमी जी आहे ती आताच आपण बघितली. त्याच्यामुळं येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वेतन निधी वितरणाची नोट येणार का? की पुन्हा शिक्षकांना आंदोलन करायला लागणार? हे जे आहे ते येत्या काळामध्येच सर्व स्पष्ट होणार आहे. जर येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जर कॅबिनेट नोट जी आहे ती मंजूर करण्यात आली, ती ठेवण्यात आली आणि त्यानुसार निधी वितरणाचा शासन निर्णय जर निर्गमित झाला, तर निश्चित शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची बाब असेल. परंतु हे सर्व जे उत्तर आहे या सर्व प्रश्नांचे, ते येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्याचसोबत शिक्षण मंत्री जे आहे, ती महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असताना जेव्हा औरंगाबादवरून आज मुंबईकडे जात असताना अहमदनगर येथील विश्रामगृहावरती पत्रकारांसोबत बोलत असताना पत्रकारांकडून विचारण्यात आलेलं होतं, की शाळा सुरू करण्यासंदर्भात कशा पद्धतीने हालचाली ज्या आहे त्या मंत्रालय स्तरावरती सुरू आहेत. तर त्यावेळेस सांगण्यात आलेलं होतं शिक्षण मंत्र्यांकडून, की शाळा जी आहे ती 15 जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आलेलं आहे आणि शिक्षकांकडून अत्यंत स्तुत्य उपक्रम जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने आणि त्याचसोबत शिक्षण जे आहे विद्यार्थ्यांना घरबसल्या देण्यासंदर्भात हे सुरू आहे. विविध उपक्रम शिक्षकांकडून स्तुत्य उपक्रम सुरू आहे. शिक्षकांची स्तुती जी आहे ती शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी या उपक्रमची स्तुती करण्यात आलेली होती आणि त्याचसोबत शाळा सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारची ज्या काही गाईडलाईन्स येतील, ज्या नियमावली येतील त्यांची अंमलबजावणी जी आहे त्यानुसार करण्यात येईल. त्याचसोबत जे काही नवीन शैक्षणिक धोरण आहे, त्या धोरणासंदर्भात देखील याविषयी भाष्य करण्यात आलेलं होतं. त्याची देखील अंमलबजावणी किंवा काही त्यामध्ये जर काही असेल, तर त्याची देखील पुढे जाऊन त्याची माहिती घेऊन ती जी अंमलबजावणी आहे किंवा त्यातील जर काही जे आपल्या महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी करताना जर काही अडथळे येणार असतील, तर त्याची देखील पुढे त्याविषयी चर्चा जी आहे ती करण्यात येऊ शकते. त्याचसोबत आज शिक्षण मंत्री पत्रकारांसोबत बोलताना जी जुनी पेन्शन योजना आहे त्याविषयी देखील भाष्य करण्यात आलेलं होतं. तर या संदर्भात महाराष्ट्रातील शिक्षकांना हा वेतन निधी वितरणाचा शासन निर्णय कधी निर्गमित होईल हा प्रश्न पडलेला आहे आणि येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ही कॅबिनेट नोट जी आहे वेतन निधी वितरणाची ती येणार का? हा प्रश्न पडलेला आहे आणि त्याची उत्तरं लवकरच काही दिवसांमध्ये हे मिळतील.